गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, जी भक्तीची ताकद आहे ना, ती अशक्य ही शक्य कसं करते। कारण या मनुष्यामध्ये आहे ना, दोन प्रकारचे गुण असतात, एक अवगुण आणि एक चांगला गुण, म्हणजे सत्य आणि एक असत्य। जर असत्याच्या मार्गाने मनुष्य गेला ना, तर त्याचा नायनाट होतो, आणि सत्याच्या जर मार्गाने मनुष्य राहील ना, तर त्याच्या जीवनामध्ये भक्ती घडत असते। आणि अशी भक्ती, ती भक्तीची ताकद मनुष्याला आहे ना, अशक्य ही शक्य करून देते। बघा, संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, भक्ती तेची जाणावी तेथे देवाचा वास, तुका म्हणे तेथे नाही दुःखाचा त्रास। म्हणजे काय बरं? म्हणजे जिथे खरी भक्ती असते तिथे देव स्वतःच राहतो ना, आणि तिथे दुःख टिकत नाही। म्हणजे याचा अर्थ काय झाला बरं? जिथे खरा भक्तो सत्यानं पवित्र मनानं भक्ती करतो, त्याच्या जीवनामध्ये आहे ना, सर्व काही व्यवस्थित घडत असतं। त्याच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तरी ते कमी तीव्रतेचं येत असतं। म्हणजेच पुढे संत नामदेवांनी एका नामदेवांची एक रचना आहे, देवाच्या नामी रंगलो सर्व चिंता विसरलो, नाम घेता सुख झाले अंतरी समाधान आले। म्हणजे काय बरं? म्हणजे देवाचं नाम घेतल्यानं आहे ना, मन शांत होतं आणि चिंतासुद्धा दूर होते ना। मग एवढे आपल्या संतांनी सांगून देखील आपण भगवंताचं नामस्मरण का करत नाही बरं? म्हणजेच या मौनामध्येच भगवंत आहे ना, भक्तीमध्येच भगवंत आहे। संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे। अवघा रंग झाला रंगी रंगळा श्रीरंग, मी तू पण गेलो पाहता पांडुरंग। याचा अर्थ काय आहे बरं? भक्तीमध्ये भक्त आणि देव यांच्यातील भेद संपून जातो। म्हणजे भक्ती म्हणजे देव आणि देव म्हणजे भक्ती, म्हणजे तो सद्गुणीच मनुष्य झाला ना। संत एकनाथांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे। म्हणजे जेवढे या पृथ्वी तलावर जे संत होऊन गेले ना, त्यांनी त्यांच्या परिणाम भक्ती आणि भगवंताचं वर्णन आहे ना, हे सुंदर रीतीने केलेलं आहे। समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे, दास म्हणे कर भजन सोडून सर्व अभिमान, भक्तीमध्येची समाधान मिळे जीवाला। म्हणजे अभिमान सोडून भजन भक्ती केली तर खरं समाधान मिळेल ना। नुसतं तसं देवाचं समाधान मिळेल का बरं? कधीच समाधान मिळणार नाही। आपल्या जीवनामध्ये आहे ना, भक्ती घडायलाच हवी, आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भक्ती घडत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आहे ना, कधीच समाधान निर्माण होणार नाही। पहा, आपल्या जीवनामध्ये कधीकधी असे प्रसंग येतात ना, की जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले वाटतात, पण मन निराश होतं आणि आपल्याला कुठेच आधार दिसत नाही। पण अशा वेळी एकच गोष्ट आपल्याला उभं ठेवते, ती म्हणजे देवावरची अढळ श्रद्धा। आपण देवाला पाहू शकत नाही, पण त्याची कृपा आहे ना, आपल्या प्रत्येक क्षणात असते। आणि तेव्हा आपण मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो आपल्यासाठी कुठल्याही रूपामध्ये मदत करतोच ना। म्हणजे तुम्हाला कळालेलं असेल, बघा, आपण एका छोट्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करू। एका छोट्या गावामध्ये सुरेश नावाचा एक साधा पण प्रामाणिक माणूस, पण मेहनती माणूस राहत होता। त्याचं आयुष्य खूप साधं होतं, पण त्याच्या मनामध्ये सद्गुरू समर्थांबद्दल खूप मोठी श्रद्धा होती। रोज सकाळी उठल्यावर तो सर्वप्रथम जय सद्गुरू हा जप करत असे, आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करत असे। सुरेश खूप गरीब होता,
तो दिवसभर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. कधी कामं मिळायचं, कधी मिळायचं नाही, पण तरीही त्यानं कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. त्याच्या घरी आई, पत्नी आणि त्याचा एक लहान मुलगा होता. घरात सतत पैशांची कमतरता असायची, पण सगळे एकमेकांना समजून घेत जगत होते. गावातले काही लोक त्याची चेष्टा करत असत. ते म्हणायचे, अरे एवढा देवदेव करून कुठे जाणार आहेस बरं? तुझं आयुष्य तसंच आहे. पण सुरेश आहे ना, कधीच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे. एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यामध्ये मोठं संकट आलं. त्याची आई खूप आजारी पडली. तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली होती. डॉक्टरांनी सांगितलं की उपचारासाठी खूप पैसे लागतील. हे ऐकून सुरेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते. तो खूप चिंतेमध्ये पडला. रात्री झोप येईना. मनात फक्त एकच विचार, आता काय करायचं बरं? शेवटी तो सद्गुरूंच्या मंदिरामध्ये गेला, म्हणजे दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेला. डोळ्यात पाणी घेऊन तो प्रार्थना करू लागला. दत्तगुरू, माझ्याकडे काहीच नाही, पण माझी श्रद्धा आहे ना, तुमच्यावर आहे. त्या रात्री तो मंदिरातच बसून राहिला. त्याच्या मनात फक्त एकच नाव घुमत होतं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याला वाटत होतं की आता काहीतरी चमत्कार होईल, पण पुढे काय होणार हे त्यालाही माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सुरेश पुन्हा कामाच्या शोधामध्ये बाहेर पडला, पण त्याला कुठेही काम मिळालं नाही. निराश होऊन तो घरी परत आला. घरात आईची तब्येत आणखी बिघडलेली होती. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ती म्हणाली, काहीतरी करा. सुरेशचं मन तुटत होतं, पण तरीही त्यानं स्वतःला सावरलं आणि म्हणाला, सद्गुरू काहीतरी मार्ग दाखवतील. तो पुन्हा मंदिरात गेला आणि तासोनतास प्रार्थना करत बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. गावातले लोक त्याच्याकडे पाहून कुजबूज करत असत, याला अजूनही देवावर विश्वास आहे. पण सुरेशला कोणाचं काही ऐकू येत नव्हतं. त्याच्या मनात फक्त श्रद्धा होती. रात्री उशिरा तो घरी परतला. आईची अवस्था पाहून त्याचं हृदय तुटलं होतं. तो तिच्या जवळ बसून सद्गुरूंचं नाव घेत राहिला. त्याला वाटत होतं की हीच त्याची शेवटची आशा आहे. त्या रात्री त्यानं ठरवलं, काहीही झालं ना तरी मी देवावरचा विश्वास सोडणार नाही. आणि हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक एका अनोळखी माणूस त्याच्या घरी आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. त्यानं सुरेशला विचारलं, तू खूप चिंतेत दिसतोस, काय झालं बरं? सुरेशनं त्याला सर्व सत्यता सांगितली. त्या माणसानं शांतपणे ऐकलं. त्यानं कोणताही प्रश्न न विचारता सुरेशच्या हातात काही पैसे ठेवले आणि सुरेश आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, तुम्ही कोण आहोत बरं? तो माणूस फक्त हसला आणि म्हणाला, हे देवाची मदत समज. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. सुरेश त्याच्या मागे गेला, पण तो माणूस त्याला कुठे दिसला नाही. सुरेशच्या मनामध्ये विचार आला, हा दत्तगुरूंचा चमत्कार नाही ना? तो लगेच आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. उपचार सुरू केले. हळूहळू तिची तब्येत सुधारू लागली. काही दिवसातच सुरेशची आई पूर्णपणे बरी झाली. डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. सुरेशच्या घरात पुन्हा आनंद परतला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. सुरेशनं पुन्हा मंदिरात जाऊन सद्गुरूंचे आभार मानले. तो म्हणाला, सद्गुरू, तुम्ही मला कधीच एकटं सोडलं नाही. गावातल्या लोकांना हे सगळं कळालं. ते आश्चर्यचकित झाले. जे लोक त्याची चेष्टा करत होते ना, ते आता त्याच्याकडे आदराने पाहू लागले होते. काही लोक त्याच्याकडे येऊन विचारू लागले, तुला एवढा विश्वास कसा आहे बरं? सुरेश हसून म्हणाला, विश्वास ठेवला ना की देव कधीच निराश करत नाही. त्यांचं आयुष्य हळूहळू आहे ना सुधारू लागलं. त्याला चांगलं काम मिळालं आणि तो नेहमीप्रमाणे सद्गुरूंचं नाव घेत राहिला. काही वर्षांनी सुरेशचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तो आता सुखी आणि समाधानी होता.
पण त्यानं कधीही आपली श्रद्धा आहे ना भगवंतावरची कधीच कमी करू दिली नाही. तो रोज मंदिरात जाऊन पूजा करत असे. त्यानं गावातल्या लोकांनाही भक्तीचा मार्ग दाखवला. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? आपण कितीही संकटामध्ये असलो ना, पण आपण भक्ती मार्गामध्ये असलो, आपण नामस्मरणामध्ये असलो, आपल्यावर किती मोठं संकट जरी पडलं ना, तरी त्या दुःखाची तीव्रता कमी करून भगवंत आपल्याकडे पाठवत असतो. आपल्याला दुःख नक्कीच येतं, दुसऱ्यालाही दुःख येतं, पण आपल्या दुःखाची तीव्रता कमी असते आणि दुसऱ्याला जास्त दुःख होतं. म्हणून भगवंताची भक्ती करा, भगवंतावर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस आहे ना भगवंत तुमच्या मनातली इच्छा पुरी करणार आहे. पण विश्वास ढळू देऊ नका. या जगात दत्तगुरू आहेत ना, त्यांची जर नामस्मरण केलं, त्यांची भक्ती केली, तुम्हाला कसलंच भय उरणार नाही. म्हणून एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, हा राग आहे ना, हा मनुष्याचा शत्रू आहे. या रागाला नियंत्रण करायचं असेल ना, तर मौनासारखा उपाय नाही. ब्रह्ममुहूर्तावर मौन साधा, ब्रह्ममुहूर्तावर उपासनेला सुरुवात करा. हा राग आहे ना, मग हा रागामध्ये माणसानं कधी इतकं पुढं जाऊ नये की राग मावळल्यावर आहे ना परतीचे सगळेच दरवाजे बंद असतील. म्हणून या रागापासून आपण दूर राहायला हवं. जोपर्यंत आपल्या जीवनात राग असेल ना, तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही, आपल्याकडून जीवनामध्ये भक्ती घडणार नाही. आणि जर या आनंदाने जगायचं असेल ना, तर आठवणींच्या पेटीमध्ये फक्त सुखाचे क्षण साठवा. दुःखाला विसरा, आनंदाला जवळ करा. आयुष्य खूप सुंदर आहे. जीवनामध्ये तुमच्या चिंता असेल ना, फक्त भगवंताचं नामस्मरण करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास वाटेल ना, फक्त या मनामध्ये निर्माण करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा मंत्र तुम्ही म्हणालात ना, हा भगवंताचं नाव तुम्ही घेतलं ना, क्षणात दुःख तुमचं कमी होईल. या नामामध्ये तेवढी पावर आहे की तुमच्या जीवनातील जेवढे कष्ट असतील ना, दुःख असतील, संकट असतील, ती सर्व पळून जातील. जय जय रघुवीर समर्थ.